आजची ही मिसा ख्रिस्तवासी आईवडील व भाऊ बहिणी यांच्या प्रेमस्मरणार्थ अलेक्स पेरेराच्या वाढदिवसानिमित्तानं देवाचे आभार मानण्यासाठी, करोनामुळे मरण पावलेल्या लोकांसाठी आणि शुद्धीस्थानांतील आत्म्यासाठी अर्पण करण्यात येत आहे. पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. आपल्या प्रभू ख्रिस्ताची कृपा, परमेश्वराचं प्रेम आणि पवित्र आत्म्याचा सहवास आपणा सर्वाबरोबर असो. आणि तुम्हाबरोबर सुद्धा. प्रिय बंधुभगिनींनो, ख्रिस्त सभेला अनेक संत लाभलेले आहेत. आज संत लुईस आणि संत जोसेफ कालाझाज यांची स्मृती साजरी करीत आहोत. श्रीमंत घराण्यात जन्मालेले, परंतु ख्रिस्तासाठी ते कफल्लक बनले. पाप करण्याऐवजी कोणतेही दुःख सहन करायला तयार असा संत लुईस जगाला संदेश देतो. लहानपणापासून त्याच्या धार्मिक आईने त्याच्यावर चांगले संस्कार केलेले होते. पाप करण्याआधी तू माझ्या पायापाशी मृतावस्थेत पडलेला मला आवडेल, अशी आईची शिकवण. त्यामुळे पापापासून दूर राहिला. संत जोसेफ कालाझाज हे नेहमी आपल्या जीवनामध्ये देवाची सेवा करीत असताना स्वतःचा जर फायदा करत असेल तर त्या देवाच्या सेवेला अर्थ नाही, हे त्याने जाणलेलं होतं. आणि तो स्वतः इतरांची सेवा करण्यासाठी कफल्लक बनला. त्याने गरीब विद्यार्थ्यांसाठी खूप मदतीचा हात दिला. आजची उपासना आपल्याला आंतरिक शुद्धतेविषयी, तयारीविषयी ख्रिस्त आपलं लक्ष वेधून घेत आहे. आपल्याला देखील जीवनामध्ये आंतरिक शुद्धता किंवा आंतरिक तयारी करण्यासाठी प्रभूचा स्पर्श व्हावा. मुन्या बलिदानामध्ये आपण प्रार्थना करूया. आपण पापी आहोत. आपल्या पापांची आठवण करून पश्चातापी अंतःकरणानं क्षमादान मागूया. एकत्र. सर्व शक्तिमान परमेश्वराजवळ व तुम्हा बंधुभगिनीजवळ मी कबूल करतो की कल्पनाने, शब्दाने, कृत्याने व हेगईने मी फार पापे केली आहेत. माझा अपराध, माझा अपराध, माझा फार मोठा अपराध. उन्मनित कुमारी, पवित मरिया, सर्व देवदूत व संत यांना व तुम्हा बंधुभगिनींना विनंती करतो की माझ्यासाठी आपल्या प्रभू परमेश्वराजवळ प्रार्थना करा. सर्व समर्थ परमेश्वर आम्हावर दया करो. आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेवो. आमेन. आपण प्रार्थना करूया. हे सरसमर्थ पित्या, या बदलत्या काळात शाश्वत आनंद देणाऱ्या मूल्याची जोपासना करण्यास आम्हाला सहाय्य कर.
आम्हामध्ये विचारांचे व भावनेंचे ऐक्य निर्माण कर. ही प्रार्थना तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणारा व राज्य करणारा एकच परमेश्वर तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे करतो. आमेन. पौलाचे थेसलोनिकरास दुसरे पत्र यातून घेतलेले वाचन. बंधुजन हो, आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचे आगमन आणि त्याच्याजवळ आपले एकत्र होणे ह्या संबंधाने आम्ही तुम्हाला अशी विनंती करतो की तुम्ही एकदम दचकून चित्तस्थैर्य सोडू नका आणि घाबरू नका. प्रभूचा दिवस येऊन ठेपला आहे असे सांगणाऱ्या आत्म्याने किंवा जणू काय आम्हाकडून आलेल्या वचनाने अथवा पत्राने घाबरू नका. कोणत्याही प्रकारे कोणाकडून फसू नका. परमेश्वराने तुम्हाला आमच्या सुवार्तेच्या द्वारे आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा गौरव प्राप्त करून घेण्यासाठी पाचारण केले आहे. तर मग बंधूनो, स्थिर रहा आणि तोंडी किंवा आमच्या पत्राद्वारे जे संप्रदाय तुम्हाला शिकवले ते बळकट धरून रहा. आपला प्रभू येशू ख्रिस्त हा आणि ज्याने आपल्यावर प्रीती करून युगानुयुगाचे सांत्वन आणि चांगली आशा कृपेद्वारे दिली, तो देव आपला पिता तुमच्या मनाचे सांत्वन करो आणि प्रत्येक चांगल्या कृतीत आणि उक्तीत तुम्हाला स्थिर करो. हा प्रभूचा शब्द आहे. देवाचे आभार मानू. प्रतिसाद स्तोत्र. प्रतिसाद. प्रभू परमेश्वर जगाचा न्याय करण्यासाठी आला आहे. प्रभू परमेश्वर जगाचा न्याय कराव्यास आला आहे. राष्ट्रांमधील लोकांनो, जाहीर करा की परमेश्वर राज्य करतो. जग स्थिर स्थापलेले आहे, ते डळमळणार नाही. तो सरळपणे लोकांचा न्याय करील. प्रतिसाद. प्रभू परमेश्वर जगाचा न्याय कराव्यास आला आहे. आकाश हर्ष करो, पृथ्वी उल्हास करो, समुद्र आणि त्यातील सर्व काही गर्जना करोत. शेते व मळे आणि त्यातील सर्व काही उत्सव करोत. वनातील सर्व झाडे परमेश्वरासमोर आनंदाचा गजर करतील, कारण तो आला आहे. पृथ्वीचा न्याय करण्यासाठी तो आला आहे. प्रतिसाद. प्रभू परमेश्वर जगाचा न्याय करण्यासाठी आला आहे. तो न्यायीपणाने जगाचा आणि सत्यतेने लोकांचा न्याय करील. प्रतिसाद. प्रभू परमेश्वर जगाचा न्याय करण्यासाठी आला आहे. जय घोष. तुझे नियम मला समजावून दे, म्हणजे मी तुझ्या अद्भुत कृत्यांचे मनन करीन. प्रभू तुम्हा बरोबर असो. आणि तुम्हाबरोबर सुद्धा. मते लिखित शुभवर्तमानांतून घेतलेलं वाचन. हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. येशू म्हणाला, अहो शास्त्रानो, अहो परुषानो, ढोंग्यानो, तुमची केवढी दुर्दशा होणार. कारण पुदिना, बडीशेप आणि जिरे याचा दशांश तुम्ही देता आणि नियमशास्त्रांतील मुख्य गोष्टी म्हणजे
न्याय, दया आणि विश्वास ह्या तुम्ही सोडल्या आहेत. ह्या कराव्याच्या होत्या तरी त्या सोडायला पाहिजेत असं नाही. अहो आंधळ्या वाटाड्यानो, तुम्ही मुरकूट गाळून काढता आणि उंट गिळून टाकता. अहो शास्त्रानो, अहो परुषानो, ढोंग्यानो, तुमची केवढी दुर्दशा होणार. तुम्ही ताटवाटी बाहेरून साफ करता, पण ती आतून जुलूम आणि असंयम यांनी भरलेली आहे. अरे आंधळ्या परुषा, पहिल्याने वाटी आतून साफ कर, म्हणजे ती बाहेरूनही साफ होईल. प्रभूचे हे शुभवर्तमान. हे ख्रिस्ता, तुझी स्तुती असो. तुम्ही मुरकूट गाळून काढता आणि उंट गिळून टाकता. शब्द आहेत आजच्या शुभवर्तमानातले. ख्रिस्ताठाई जमलेल्या प्रिय बंधुभगिनींनो, लग्न सोहळा, बॅप्तिझम साक्रामेंट किंवा कम्युनियन संस्कार याची आपण अनेक दिवसापासून बाह्य तयारी करण्यासाठी गुंतलेलो असतो. जास्त बाह्य तयारी करण्यासाठी अनेक माणसं जीवाचा आटापिटा अनेक महिन्यापासून करत असतात. परंतु जो खुद्द संस्कार आहे त्याची तयारी करण्यासाठी जास्त लक्ष केंद्रित करत नाहीत किंवा वेळ देत नाहीत. त्यांना आंतरिक तयारीपेक्षा बाह्य तयारी जास्त प्रिय असते आणि जास्त बाह्य तयारी केल्यानंतर साहजिकच आंतरिक तयारीकडे दुर्लक्ष होते आणि तो संस्कार स्वीकारल्यानंतर त्याचा तेवढा गुणकारी परिणाम त्या व्यक्तीच्या, त्या माणसाच्या जीवनात दिसून येत नाही, कारण त्याने लक्ष जास्त बाह्य गोष्टीकडे दिलेलं असतं. आपल्या आध्यात्मिक जीवनामध्ये ख्रिस्त आपल्याला तेच सांगत आहे. तुम्ही जास्त आंतरिक तयारीकडे चांगलं लक्ष पुरवा. प्रत्येक चांगल्या कृतीत आणि उक्तीत तुम्हाला मी स्थिर करीन, असं आजच्या वाचनामध्ये आपण शेवटी ऐकलेलं आहे. प्रिय बंधुभगिनींनो, परमेश्वर आपलं अंतःकरण पाहत असतो, आपलं बाह्य स्वरूप पाहत नाही. स्वच्छता मानवी जीवनामध्ये खूप महत्त्वाची. आंतरिक स्वच्छतेबरोबरच बाह्य स्वच्छता केल्यानंतर माणसाचं शरीर आणि आत्मा निरोगी आपल्याला ठेवता येतो. याला आपण सामोरे गेलं पाहिजे. शास्त्री पुरुष आणि इतर लोक जास्त बाह्य गोष्टीकडे लक्ष देत होते. हे ज्यावेळेला ख्रिस्ताच्या लक्षात आलं त्यावेळेला त्यांची ख्रिस्ताने कान उघडणी केली. अहो शास्त्रानो, अहो पुरुषानो, ढोंग्यानो, तुमची केवढी दुर्दशा होणार. कारण तुम्ही पुदिना, बडीशेप आणि जिरे याचा दशांश देता आणि तुम्ही नियमावलीकडे लक्ष केंद्रित करत नाहीत. मुख्य गोष्टी म्हणजे दया, न्याय आणि विश्वास या सोडलेल्या आहेत. ज्या करायच्या होत्या त्या सोडलेल्या आहेत, ज्या करायच्या नाहीत त्या धरून ठेवलेल्या आहेत. आणि म्हणूनच ख्रिस्त आपल्याला सांगत आहे, तुम्ही मुरकूट गाळून काढता आणि उंट गिळून टाकता. छोट्या छोट्या गोष्टी याकडे लक्ष देता, परंतु मोठ्या गोष्टीकडे लक्ष केंद्रित करत नाहीत. ख्रिस्त पुढे देखील आपल्याला सांगत आहे, पहिल्याने वाटी आतून साफ कर, म्हणजे ती बाहेरून साफ होईल. आपलं अंतःकरण स्वच्छ करण्यासाठी ख्रिस्त आपल्याला
आजच्या उपासनेद्वारे प्रेरणा देत आहे. उपवास काळाच्या सुरुवातीलाच राखेच्या बुधवारी पहिल्या वाचनात सांगितलेलं आहे, तू आपलं वस्त्र फाडू नकोस तर आपलं हृदय फाड. बाह्य गोष्टीकडे नको तर हृदयाकडे लक्ष केंद्रित कर. आज ज्या 2 संतांची स्मृती साजरी करीत आहोत, संत लुईस आणि संत जोसेफ यांनी आपलं लक्ष आंतरिक गोष्टीकडे जास्त केंद्रित केलं. त्यामुळे त्यांना ख्रिस्ताने परमेश्वराने स्वर्गीय मुकुट दिला. आपल्याला देखील या काळामध्ये घरात असताना आपल्या आंतरिक गोष्टीकडे, आत्म्याच्या गोष्टीकडे जास्त लक्ष ठेवून पापापासून दूर राहून शुद्धतेचं जीवन जगता यावं म्हणून या बलिदानामध्ये आणि आठवड्याभरामध्ये विशेष प्रकारे प्रार्थना करूया, जेणेकरून त्याचं फळ आपल्याला या जगात आणि नंतर स्वर्गीय जीवनात परमेश्वर बहाल करील. आमेन. बंधू भगिनींनो, आपलं बलिदान सर्वशक्तिमान परमेश्वर पित्याला मान्य व्हावं म्हणून प्रार्थना करा. आपल्या हातून अर्पण केलेल्या बलिदानाचा प्रभू स्वीकार करो, त्यामुळे त्याच्या नावाचे गुणगान व गौरव होऊन आपल्यावर त्याच्या पवित्र ख्रिस्त मंडळाचे कल्याण होवो. हे दयाळू परमेश्वरा, येशू ख्रिस्ताच्या परिपूर्ण समर्पणामुळे आम्ही तुझे प्रजाजन बनलो. तुझ्या आम्हावरील प्रीतीमुळे तुझ्या ख्रिस्त सभेला शांती व ऐक्य ह्याचे वरदान दे. ही प्रार्थना मी आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. प्रभू तुम्हाबरोबर असो आणि तुम्हाबरोबर सुद्धा. तुमचे अंतकरण प्रभूकडे लावा. आम्ही ते लावले आहे. प्रभू आमचा परमेश्वर याचे आभार मानूया. ते योग्य व रास्त आहे. हे पवित्र पित्या सर्व सनातन परमेश्वरा, आम्ही तुझे नित्य आणि सर्वत्र आभार मानावेत योग्य व तारणदायक आहे. प्रेम भावनेमुळे तू मानवाला उत्पन्न केलं. न्याय भावनेमुळे तू त्याला शिक्षेस पात्र ठरवलंस. परंतु दया भावनेमुळे आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे तू त्याचे तारण केलंस. त्याच्याद्वारे स्वर्गांतील सर्व दूत व गायकवृंद तुझी आराधना करतात, तुझी स्तुती गातात. त्यांच्या गोड सुरात मधुर सूर मिसळून आम्ही तुझ्या आनंदाने गुणगान गातो. पवित्र 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 प्रभु सैन्याचा ईश्वर, स्वर्ग आणि पृथ्वी
खरोखर पवित्र आहेस, सर्व पावित्र्यांचा उगम आहेस. ही दानं पवित्र करण्यासाठी तुझा आत्मा या दानावर येवो. ही दानं आमच्या प्रभू ख्रिस्ताचं शरीर व रक्त बनवत. स्वेच्छेने स्वीकारलेल्या दुःख सहनापूर्वी त्याने भाकर घेतली, तुझे आभार मानले, ती भाकर म्हणून आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा. हे माझं शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिलं जाईल. भोजन झाल्यानंतर त्याने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले, तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व यामधून प्या. हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, नव्या व शाश्वत कराराचं हे रक्त आहे. हे तुमच्या व साऱ्या मानवांच्या पापक्षमेसाठी सांडण्यात येईल. हे माझ्या आठवणीसाठी करा. श्रद्धेच्या रहस्याचा आपण जयघोष करूया. ख्रिस्त मरण पावला, ख्रिस्त जिवंत झाला, ख्रिस्त पुन्हा येईल. ख्रिस्ताच्या मरणाच्या आणि पुनरुत्थानाच्या स्मरणार्थ हे पित्या, आम्ही तुला जीवनदायक भाकर आणि तारणदायक पेला अर्पण करतो. तुझ्यासमोर उभे राहण्यास आणि तुझी सेवा करण्यास आम्हाला एकत्र आणलं, पापक्षमेद्वारे पात्र केलंस म्हणून तुझे आभार मानतो. ख्रिस्ताचं शरीर व रक्त सेवन करणारे आम्ही सर्व पवित्र आत्म्याच्या कृपेने एक व्हावेत असे आम्ही विनवितो. प्रभू, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर. फ्रान्सिस आमचे पोप, फेलिक्स आमचे बिशप व इतर सर्व फादर्स यांच्यासह आमची तुझ्या प्रेमात उत्तरोत्तर वाढ कर. मरणातून पुन्हा उठण्याच्या आशेने ख्रिस्ताठाई विश्रांती पावलेल्या आमच्या सर्व बंधू भगिनींची तू आठवण कर. त्यांना व ख्रिस्तवासी झालेल्या इतर सर्व लोकांना तुझे दिव्य दर्शन घडू दे. आम्हा सर्वांवर दया कर. देवमाता धन्यकुमारी मरिया, तिचा पती संत योसेफ, सारे प्रेषित व जगाच्या आरंभापासूनच्या तुझ्या सर्व संतांसह आम्हाला शाश्वत जीवनाचे वाटेकरी कर. त्यांच्याबरोबर आम्ही तुझी स्तुती करावी व आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे तुझा गौरव गावा म्हणून आम्हाला कृपा दे. ख्रिस्ताद्वारे, ख्रिस्तासह, ख्रिस्ताठाई पवित्र आत्म्याच्या ऐक्यात हे सर्वसमर्थ पित्या, तुझा सन्मान व गौरव सदा सर्वदा हो. आमेन. परमेश्वराला बाप या नावाने हाक मारायला प्रभूशीने आम्हाला शिकवले, म्हणून आम्ही मोठ्या धैर्याने म्हणतो, आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जावो, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गांत तसे पृथ्वीवरी तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जसे आम्ही आमच्या अपराधांना क्षमा करीतो तसेच तू आमच्या अपराधांची क्षमा कर. आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. हे प्रभो, सर्व वाईटापासून आमचं रक्षण कर. या जीवनात आम्हाला शांती दे. आमच्या तारणाऱ्या प्रभू ख्रिस्ताच्या पुन्हा येण्याची व शाश्वत जीवनाची आशेने वाट पाहत असता आम्ही तुझ्या दयेच्या सहाय्याने पापापासून दूर राहावे व सर्व संकटापासून सुरक्षित असावे. कारण राज्य, अधिकार व गौरव सदा सर्वदा तुझाच आहे. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितास म्हणाला, मी तुम्हासाठी शांती राखून ठेवतो, मी माझी शांती तुम्हास देतो. म्हणून आमच्या पापाकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा आणि मला तुझ्या स्वर्गीय राज्यांतील शांती व ऐक्य देण्याची कृपा कर. तो नित्य जे असून सदा सर्वदा राज्य करतोस. आमेन. प्रभूची शांती तुम्हाबरोबर सदा असो. आणि तुम्हाबरोबर सुद्धा. आपण एकमेकास शांती वंदन करूया. जगा
जगाची पापे दूर करणारं हे देवाचं कोकरू पहा. त्याच्या भोजनास बोलावलेले आपण सर्वजण धन्य. हे प्रभो, तुझा स्वीकार कराव्यास मी पात्र नाही, परंतु एक शब्द मात्र बोल, म्हणजे मी बरा होईन. माझ्या प्रिय येशू, तू अल्तरावरील पवित्र साक्रामेंतात जातीने हजर असतोस. ह्यावर माझी नितांत श्रद्धा आहे. सर्वांपेक्षा माझे तुझ्यावर प्रेम आहे आणि माझ्यामध्ये तू यावा अशी माझी तीव्र इच्छा आहे. ह्या दिवसात मी तुला पवित्र मिस्सा साक्रामेंताद्वारे स्वीकारू शकत नसलो तरी निदान आध्यात्मिक स्वरूपात तू माझ्या अंतःकरणात ये. तू नेहमीच माझ्याबरोबर असतोस. मी तुला मिठी मारतो. तुझ्यापासून माझा कधीही वियोग होऊ देऊ नकोस. प्रभू म्हणतो, जो माझे मांस खातो व रक्त पितो तो सर्व काळ जगेल. मी त्याला शेवटल्या दिवशी उठवीन. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, या ख्रिस्त कृपा साक्रामेंतानं तुझ्या आरोग्यदायी कृपाशक्तीची आम्हामध्ये वाढ कर. सर्व गोष्टी तुला संतुष्ट करण्यासाठी या ख्रिस्त कृपा संस्काराकडून आम्हाला आमच्या सर्व प्रयत्नात आम्हाला मार्गदर्शन कर. ही प्रार्थना प्रभू येशूच्या नावाने करतो. आमेन. प्रभू तुम्हाबरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. सर्वशक्तिमान परमेश्वर पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा आपला आशीर्वाद देवो. आमेन. जा ख्रिस्ताच्या शांतीनं तुम्हास पाठविण्यात येत आहे. देवाचे आभार मानू. पावसासाठी प्रार्थना. हे परमेश्वरा, पावसाळा हा तू मानवजातीला दिलेला फार मोठा आशीर्वाद आहे. यावर्षी पिण्यासाठी, शेतीवाडीसाठी आणि इतर गरजासाठी आम्हाला भरपूर पाऊस पाणी दे. या पावसाच्या हंगामात व्यवस्थितपणे पाऊस पडू दे, अशी प्रार्थना मी आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. नमो. कृपा पूर्ण भरलेली प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, तू देवाची माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळेस विनंती कर. आमेन. हे दया माते, आम्हासाठी विनंती कर.
करोना व्हायरसमुळे बाधित लोकांसाठी प्रार्थना. सर्वसमर्थ व दयावंत परमेश्वरा, सर्व जगाला तू तुझे प्रेम सदैव व सर्वत्र दाखवत असतोस. करोना व्हायरसमुळे बाधित झालेल्या या विश्वाच्या वेगवेगळ्या भागातील लोकांसाठी आम्ही करीत असलेली प्रार्थना दयेने ऐक. करोना व्हायरसमुळे निर्माण झालेली परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी या आजाराने पछाडलेल्या व्यक्तींना व त्यांच्या कुटुंबियांना आरोग्यदायक स्पर्श लावण्यासाठी आम्ही तुझ्याकडे कळकळीची याचना करतो. या आजारावर लवकरात लवकर प्रभावी उपाय शोधण्यासाठी संशोधन करणाऱ्या डॉक्टरच्या प्रयत्नांना यश लावावे म्हणून आम्ही तुझी करुणा भागतो. लोकांच्या हितासाठी झटणाऱ्या सरकारी व आरोग्य यंत्रणांना या आजारावर मात करण्यासाठी योग्य पावले उचलले जात आहेत. त्यांच्या फलद्रुपतेसाठी आम्ही प्रार्थना करतो. ही प्रार्थना आम्ही प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमीन.